डिसीज आणि डिसऑर्डर यामधील फरक माहित नाही का? चला कन्सेप्ट क्लिअर करूया. बघा, खूप सिंपल आहे. डिसीज म्हणजे शरीरावर कोणीतरी बाहेरून अटॅक करते, जसे की व्हायरस किंवा बॅक्टेरिया, उदाहरणार्थ मलेरिया. डिसऑर्डर म्हणजे शरीरातील आतील सिस्टीम ही व्यवस्थित काम करत नाही, जसे की हार्मोनल इनबॅलेन्स, डायबिटीज, थायरॉइड. तू समझा? हाँ. नहीं, तू समझा नहीं. नाही समजलं? अजून सोपं करून सांगतो. समजा तुमच्या मोबाईलची स्क्रीन फुटली किंवा चोरीला गेला, तर तो झाला डिसीज, कारण त्याला बाहेरून धक्का बसला आहे. पण जर मोबाईल सतत हँग होत असेल किंवा बॅटरी टिकत नसेल, तर तो झाला डिसऑर्डर, कारण त्याच्या इंटरनल सिस्टीममध्ये प्रॉब्लेम आहे. इन शॉर्ट, बाहेरचा प्रॉब्लेम असेल तर डिसीज आणि आतला प्रॉब्लेम असेल तर डिसऑर्डर. यावरती सोल्युशन काय? तर लक्षात ठेवा, मोबाईलची फुटलेली स्क्रीन ही आपण रिपेअर करू शकतो, म्हणजेच डिसीज हा औषधांनी बरा होऊ शकतो. पण मोबाईल हँग होत असेल, बॅटरी टिकत नसेल, तर आपल्याला त्याच्या सेटिंग्स मॅनेज कराव्या लागतील. तसेच डिसऑर्डरमध्ये आपल्याला लाईफस्टाईल चेंज करून डिसऑर्डर हा मॅनेज करावा लागतो. या टॉपिकच्या डिटेल नोट्स पाहिजे असतील तर कमेंट करा नोट्स. तुमची कन्सेप्ट क्लिअर झाली असेल तर हा व्हिडिओ नक्की तुमच्या मित्रांना पण शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आताच फॉलो करा द फार्मसिस्ट टॉक.